मध्ये विधानसभेत विरोधी पक्षनेता नाही ही स्वातंत्र्याची एक प्रकारे गळचिपी आहे ना. त्याच्यावरती कोणी बोलते का की महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेत्याची नेमणूक का केली जात नाही? हे जर आपण सांगितलं असतं तर बरं झालं असतं. मुख्यमंत्र्यांनी काल जयकुमार गोरे यांची भलामण केली. पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना कोणता छंद काय व्यसन जडलेलं आहे की अपराधी आणि गुन्हेगार मंत्र्यांचं आणि सहकाऱ्यांना पाठीशी घालायचं? मला गंमत वाटते राज्याच्या मुख्यमंत्र्यांची. कोणत्याही चोराला ते पाठीशी घालतात आणि त्याची भलामण करतात आणि विधानसभेमध्ये तद्दन खोटी माहिती देतात. सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू पोलीस मारहाणीत झाला नाही किंवा पोलीस कोठडीत झाला नाही असं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं. पण नंतर जो अहवाल आला त्या संदर्भातला त्यात स्पष्ट म्हटलंय की सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झालेली आहे पोलीस कोठडीमध्ये. अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री तोंडावर पडतायत. जयकुमार गोरे प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार ह्यांच्यावरती खापर फोडलेलं आहे. हे अत्यंत मुख्यमंत्र्यांचं विधान किंवा मुख्यमंत्र्यांची भूमिका ही चुकीची आहे. जयकुमार गोरे हे काय प्रकरण आहे याचा तपास मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्रपणे करावा.